ना ग मी हाय तिथं बरा आहे भैरू यायला कापड शिवून दे मला देणार की ही कोण अरे ही गंगूताईची लेख आहे सत्यवा आपल्या बाळाची बायको लगीन होणार हे समजलं पण उशीर झाला होता सत्ते आधी ये की बाळूचा भावच हाय ये इथं काय करते म्हातारे तुझी जागा आहे का अगं इचुकाटा चावल म्हणून विचारलं अरे बाबा पोट भरायचं म्हणजे हे करायलाच पाहिजे ना आंबाडी हाय पालेभाजी हाय घेऊन जाते मी आता काय नुसती भाजीच खाणार का काय तुला काय करायचंय नसल सांगायचं तर नग सांगूस अरे गरीबाचं दुःख गरीबालाच माहित भाजी उकडून तुझी उठून मीठ टाकून खातोय आज 4 दिवस झालं काय सांगायचं बाबा तुला जा बाबा तू तुझ्या वाटला किती लोक अशीच उपाशी झोपत असतात म्हातारे तुझ्या घरी जोंधळ येत्याल नका काळजी करू अरे बाबा बोलून पोट नाही भरत ठीक आहे भाकर घे अरे आज देशील उद्या काय उद्या कोण देणार आणि मला बिघन ग बाबा मन जिंकलं म्हातारे तुझ्यासाठी काय तर करावंच लागेल बगल बगल अरे त्याचं नाव घेते नव दिसरात अरे महादेवा कुठं आहेस रे बाबा तू ये बाबा अरे तुला काय कळतंय का अरे किती मेहनतीने मी कंच गोळा केली होती तुला आता उडून दिलीस ए आय राहू दे नाहीस तू उगत आणता नको अरे याला दुसऱ्या वाट्याने जाता येत होतं वय अगं बाई ह्यो कोण भैरू ओळखलंस नव हा ग भाई की काय रे पोरा बरा आहेस नव बरा आहे गोदा मावशे तू काय सांगा आली आहे ते सांग पडदेशी नाहीतर पुण्यांदा विसरशील अरे भाई की खरंच वय नव आणि कसं वय बी झाले तुझं त्यामुळे
हाय काय ह्याचं काहीतरीच. अरे सांग की गोदे. अरे दादा, त्या तात्याला पंचाला आणि गावातल्या काही लोकांनी त्या देवप्पाच्या गुरुकडे जाताना बघितलं हाय ना. इतक्या ते जाणं बंद होतं, आता पुण्यात सुरू होणार. बाळू, ह्या अवताराची लीला म्हणून मला तुमच्याशी भांडण हे करावेच लागेल. असे तर नाही ना की तुमचाच पाय या गावातून निघत नाही? प्रेमाची माणसे आहेत, त्यांचं प्रेम अडवतं. इथून बाहेर पडण्यासाठी तूच मला सहाय्य कर. तुमचाच कुणी भक्त बाहेर आलाय. भर दिसा सपान पडायला लागले हिला. मी हा देवासमोर गुळ खोबरं ठेवून मागणं मागितलं आहे का समजून नीट पार पडू दे म्हणून. आणि माझी एक इच्छा बी आहे, यांचा संसार मार्गी लागला का पंढरपूरला जायचं आहे मला. आणि समद्या गावासाठी मावदबी करायचं आहे. काय होतंय त्याला? कोणीच नाही तिकडे. चढून द्या. अरे तू तर येणार नव्हतं रे. अरे तुमची काळजी वाटली म्हणून आलो. बाळप्पाला म्हणलं समद्यासनी घेऊन येतो माघारी. मेंढ्या समद्या बऱ्या आहेत ना व? अरे व्यवस्थित आहे बघ कशा चरत्यात मेंढ्या. अरे बाबळी आहे तिकडं. अरे पर हे कोणाचं वावर आहे? अरे चरून दे ना कोणचं का असं ना. बघ तिथं किती मांदाळ खायला आहे त्यासनी. खाऊन दे चरून दे. अरे पर त्याचा मालक आला तर? अरे कोण नाही इथं दिसत तुला? दूर दूर पर्यंत कोणतरी दिसत का? कोणीच नाही. काय काय करता इथं? कोण आहे तुम्ही आणि कुठून आलाय? अकुळहून आलो साहेबजी. तुम्हाला माहिती आहे का हे शेत कुणाचं आहे? ते कुणाचं आहे? हे पाटलाचं शेत आहे. त्या बांधापासून त्या बांधापर्यंत सगळं पाटलाचं आहे. इथं पाखरू बी उडताना चार वेळा विचार करतोय आणि तुम्ही बापाचा असल्यावर फिरताय वय.